जिथे प्रत्येक दिवा उजळतो शिवरायांच्या तेजाने, तिथेच साजरा होतो खरा दीपोत्सव. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही संस्था सुमारे 30 वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रसार करत आहे. संस्थेची स्थापना संभाजी भिडे गुरुजी यांनी केली असून त्यांचा उद्देश होता समाजात शौर्य, स्वाभिमान आणि संस्कारांची जोपासना करणे. याच परंपरेला पुढे नेत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बदलापूर विभागातर्फे भव्य दीपोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. फुलांनी आणि दिव्यांनी सजलेले ठिकाण जणू शिवकालीन वैभवाची आठवण करून देत होते. कार्यक्रमाची सुरुवात शिवरायांच्या प्रार्थनेने झाली. त्यानंतर सर्व उपस्थितांना प्रसाद वितरण करण्यात आले व स्थानिक लोकांना नाश्ता देऊन गोरगरिबांना लाडू वाटप करण्यात आले. हा दीपोत्सव म्हणजे फक्त दिव्यांचा नाही, तर शौर्य, संस्कार आणि शिवभावनेचा प्रकाश पसरवणारा सोहळा होता. याचवेळी बदलापूर न्यूज चॅनलच्या प्रतिनिधी नंदिनी कांबळे यांनी साधला प्रतिष्ठानच्या धारकऱ्यांची संवाद. आज आपण आलो आहोत बदलापूर उल्हासनगर येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बदलापूर विभाग आयोजन भव्य दीपोत्सव. आज आपल्यासोबत आहेत या कार्यातले धारकरी. चला तर मग त्यांच्याकडूनच जाणून घेऊया या कार्यक्रमाविषयीची माहिती. तर सर, काय सांगाल या कार्यक्रमाविषयीचे उद्दिष्ट? तर सर्वप्रथम सर्वांना जय श्रीराम. या कार्याचं उद्दिष्ट असं की आजच्या क्षणाला हिंदू समाज एकत्र नाहीये. तर या कार्याचं उद्दिष्ट असं एक होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व हिंदू समाज हा एकत्र येऊन धर्मकार्यासाठी पुढे व्हावं आणि एकत्र राहून धर्मराष्ट्र हे जाणून घ्यावं की काय आहे आणि त्याच्या पाठचं उद्दिष्ट काय. तर यासाठी आपलं हे कार्य होतं आजचं. कसा सहभाग होता यामध्ये? आजचं आम्ही संख्याचे तर काही अपेक्षा ठेवली नव्हती, पण तरी स्थानिक वर्गाचं खूप छान म्हणजे आम्हाला प्रोत्साहन भेटला की स्थानिक तरुण वर्ग मुळात जास्त होता. म्हणजे एक 20च्या आणि 25च्या मधल्याच जास्त होते आणि बाकीचेही होते, म्हणजे ना असं नाही, पण आले स्वतःनी मनात धर्मकार्याचा उद्देश साधून आले होते सगळे. त्यांच्या विचारावर काय संदेश द्याल? विचार तर फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्याला मनात ध्यानात आणि रक्तात आपल्या विनवायचे. कारण का छत्रपती शिवाजी महाराजांचे जे कडवर विचारधारा आहेत त्याशिवाय हा राष्ट्र टिकणार नाही, हा धर्म टिकणार नाही, हा देश टिकणार नाही. नागरिकांना काय माहिती द्याल? या कार्यक्रमाबद्दल नागरिकांना माहिती असं तर यावर्षी तरी आम्हाला थोडा उशीरच झाला सगळ्यांच्या घरोघरी पोहोचण्यापर्यंत. तरी पण पुढच्या वर्षी आपण नक्कीच लवकरच सगळ्या गोष्टी नियोजन करू. पण माझं नागरिकांना फक्त एवढंच म्हणणं आहे की फक्त सणवार आल्यावर आपण जागा व्हावं की हिंदू हिंदू म्हणावं हे चुकीचं आहे. आता आपण जर आपली स्थिती बघितली तर काही वेगळी स्थिती नाही. ज्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी जी स्थिती होती ती स्थिती आहे, अजून काही वेगळा बदल झालेला नाहीये. आणि महाराजांचे मुळात आपण विचारधारा आपल्या डोक्या मनात साचवतोय का? फक्त महाराज महाराज म्हणतोय किंवा फक्त टिके लावून डाळ्या वारून फिरतोय? तर नक्की महाराज काय आहेत, कसे होते हे जाणून घेतलंय का? आपण इतिहास वाचलाय का? आपण शिवचरित्र वाचलंय का? आपण शिवचरित्रातनं काय घेतलंय का? आपण फक्त महाराजांना फक्त एखाद्या मूवी वगैरे किंवा एखादा चित्रपट वगैरे नाटक वगैरे बघून महाराजांचं चित्र रेखाटत असतो आपल्या मनात. पण त्या व्यतिरिक्त महाराजांचा जो व्यक्तिमत्व आहे तो एकदम अफाट समुद्रा समान आहे. तर आपण जसं हे स्मारक झालंय तसं आपण इथे नित्यपूजन चालू केलं. नित्यपूजनचा उद्देश असं की फक्त इथे पूजन चालेल ह्यापुरतं नाही किंवा इथे फक्त संख्या जमेल ह्यापुरतं नाही. नित्यपूजनचं जे आपला उद्देश असं आहे की इथे महाराजांचे विचार शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या तर्फे आपण इथे शिवचरित्राचं पण वाटप केलं. गेल्या महिन्यात जवळपास 150 शिवचरित्राचं वाटप केलं. खूप कमी दरात आपण दिले सगळ्यांना. म्हणजे जरा तुम्ही आता ऑनलाईन चेक कराल अमाऊंट तर खूप जास्त आहे. आपण एकदम कमी दरात सगळ्यांना पोहोचवलं. याच्या पाठचा उद्देश असं की प्रत्येक घराघरात छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारधारा आणि शिवचरित्र पोहोचला पाहिजे. व इथे नित्यपूजन चालतं. नित्यपूजनामध्ये शिवसूर्योदय व शंभू सूर्योदय चालतं. ध्येयमंत्र वेणमंत्र चालतं. ध्येयमंत्र वेणमंत्रामध्ये फक्त आपण पहिले 2च लाईनीमध्ये आपलं येतं की शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षी व भूमंडळी, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसी असे. म्हणजे शिवराय कसे आहेत हे आपल्याला माहिती आहेत का? इथे इतिहास सांगितला जातो आमच्यातर्फे. आपल्या इथे सगळ्यांचा थोडाफार अभ्यास चालू असतो. कोण काहीतरी वेगळं वाचतंय, कोण सभासद बखर वाचतंय, कोण शिवचरित्र शिवभारत वाचतंय. आम्ही शनिवार रविवारी सगळे इकडे येऊन मिळतो. तू काय वाचलायस, तू काय वाचलायस, तू काय वाचलंय, मी काय वाचलंय, आम्ही सगळं एक मुद्दा मांडत असतो. मग आम्हाला इकडनं कळतं की आपल्याला शिकवला गेलेला इतिहास वेगळा होता व सत्य इतिहास वेगळा आहे. बखरीमध्ये जो लिहिलेला, जो महाराजांच्या वेळेत लिहिलेला इतिहास आहे, जो नमूद केलेला आहे पत्रांमध्ये बखरींमध्ये, तो वेगळा आहे व आपल्याला NCERT वगैरे मधून शिकवला जाणारा इतिहास वेगळा आहे. तर यासाठी आपलं चळवळ आहे, आपली तळमळ आहे की
जेवढं शक्य होईल आपल्याला आपल्या महाराजांचा विचारधारा प्रत्येक घरी पोहोचवायचे आणि यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचं कार्य आहे. जगभरात चालतंय, भारतभरात, महाराष्ट्रभरात चालतंय. आता दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही एक शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची मोहीम निघेल. तर मोहीम म्हणजे नक्की काय? ट्रेकिंगला प्रत्येकाला जायला आवडतं. पाऊस पडला की प्रत्येक जण ट्रेकिंगला निघतं. कोण राजगडावर जातं, कोण रायगडावर जातं, कोण कुठे जातं, अमुक जागेवर जातं, अमुक जागेवर जातं. पण मोहीमच का? मोहिमेच्या पाठचा उद्देश काय? की तरुण पिढी जी आजकाल व्यसनाच्या मार्गावर चाललेली आहे, व्यसन करते, आपल्या संस्कृतीला जपत नाहीये. तर तरुण पिढीसाठी जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्तगटाची तरुण पिढी आज घडेल त्यासाठी ही मोहीम चालते. मोहिमेत काय असतं? ज्या मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज व त्यांचे मावळे गेलेले आहेत त्याच कणखर मार्गावरून आपण जात असतो, सह्याद्रीत चालत असतो. आणि आपल्या पुढे एक भगवा ध्वज असतो. भगवा ध्वज म्हणजे साक्षात छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासाठी, अशी आपली धारणा आहे. आणि त्या ध्वजाच्या पाठी आपले अख्खी सैन्य असतं. सैन्य म्हणजे फौज म्हणूया आपण, याला राखीव फौज म्हणूया. प्रत्येक धारकरी सहभागी होतो असं जवळपास 1.5 ते 2 लाखाची संख्या असते. 4 दिवसाची मोहीम असते. पण 4 दिवसाची मोहीम आयुष्याबद्दल एवढं काय शिकून जातं, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एवढं काय शिकून जातं ना की म्हणजे मला ते शब्दात सांगताच येणार नाहीये. तर माझा असा तरुण वर्गाला हात जोडून विनंती आहे की प्रत्येकाने जेवढं जमेल तेवढं धर्मकार्य उतरावं, मग मोहिमेला यावं. मोहीम आले ना की तुम्हाला तो टेन्शन, डिप्रेशन काही असेल, तुम्हाला आयुष्याचा मार्ग सापडल्याशिवाय राहणार नाही. एवढंच म्हणेल.